नमस्कार, महान्यूज 7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये बघूया मुख्य 6 बातम्या। एकाच वेळी अस्सल नागिन आणि तिची 16 लहान पिल्ले पाचोरा तालुक्यातील नगरदेवा गावात रेस्क्यू करण्यात आली आहेत। या सर्वांना सापांना जीवनदान देण्याचे कार्य बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील व भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी केले आहे। नगरदेवातील एक शेतकऱ्याच्या वळगाव शिवारातील शेतात काम करत असताना सर्प आढळला। त्यांनी त्वरित सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले। त्या ठिकाणी सर्पमित्र यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की येथे नुसती नागिनच नाही तर अजून पिल्ले असू शकतात व त्यांनी यानंतर एकामागोमाग एक असे 16 पिल्ले काढून त्यांना जंगलात सोडून जीवनदान दिले। यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते। यावेळी सर्पमित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरीक्षण केले। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जालन्यात पोहोचले असता जरांगे पाटील मराठवाड्यात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली सुरू करणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी भेटी दरम्यान चव्हाण, भुमरे आणि जरांगे यांच्यात चर्चा रंगल्या। नागपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारला धारेवर धरले। वडेट्टीवार यांनी बोगस यादी प्रकरणावर आपले मत व्यक्त केले। तसेच दुष्काळात 15 कोटी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। ती खोटी माहिती आहे। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात खोटी माहिती दिली, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारचे विधान केले। या व्यतिरिक्त त्यांनी नवाब मलिक, रवींद्र वायकर अशा विविध विषयांवर आपले रोखठोक मत मांडले। ऐकूयात यापुढे अधिक काय बोललेत विजय वडेट्टीवार। नाही, महाराष्ट्रातच होतो आहे। अधिकारी संगणमत आहे 3-4 विभागाचा। सरकार विभाग आहे, यामध्ये पैसे मिळतात, बँका आहे, कृषी विभाग आहे, हे सगळे मिळून आपला हिस्सा काढत असतात। कारण आता जनतेला बकरा समजूनच कापण्याचं काम सुरू झालेलं आहे। तर जनतेला बकरा केला असेल तर त्याचे हिस्से पाडणारच, आणि हिस्से पाडून आपापला हिस्सा उचलण्याचं काम राज्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे। कारण या सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही। काल मुख्यमंत्री सांगत होते 15,000 कोटी रुपये दिलेत। मी त्यांना चॅलेंज करतो, मला बोलू दिलं नाही शेवट रिप्लायवर, म्हणजे राईट टू रिप्लायवर चॅलेंज करतो। त्यांनी जर 6,400 कोटी रुपयाच्या वर या वर्षात दिले असतील 2 वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीसाठी, जे दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीटमध्ये, पण ते म्हणलं आम्ही 15,000 कोटी दिलेत, त्यांनी राजीनामा द्यावा। 15,000 कोटी कुठल्या याच्यात दिलेत? BDS वर आमच्याकडे आकडे आहेत, फक्त 4,600 कोटी द्यायचा, 15,000 दिले म्हणून खोटं नेरेटिव्ह सेट करायचा आणि मतं घ्यायचे। हा यांचा पुराणा धंदा आहे। तो धंद्यात खोटं बोलून, रेटून बोलून हा एक खोटा नॅरेटिव्ह करतात। शेतकऱ्यांच्या संदर्भात तर हे पाप करू नये, पण ते दिसतंय ते भाषणातून त्यांच्या। नाही, मुख्यमंत्र्यांच्या करतोय। मुख्यमंत्री 15,000 कोटी रुपये दिले म्हणून सांगितलेत दुष्काळामध्ये। टंचाई पासून तर तुमच्या दुष्काळ म्हणजे टंचाई, पीक विमा सोडून टंचाईमध्ये, अतिवृष्टीमध्ये आणि गारपिटीमध्ये जे शेतीचं नुकसान झालं त्यामध्ये जे, आणि हे जे काही नुकसान झालं अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळामध्ये, हे फक्त 2023 ते सरकार आल्या 2023 ते 2024 आणि 2024 आतापर्यंत फक्त त्यांनी 4,600 कोटी दिले। सभागृहात सांगताना त्यांनी 15,000 कोटी रुपये दिल्याची माहिती दिली। ही अत्यंत धांदात खोटी माहिती आहे। त्यामुळे त्यांनी यावं समोरासमोर, आम्ही सामना करायला तयार आहोत। बारसू जवळची 308 एकर जागा औद्योगिक क्षेत्रासाठी विक्री केलेली आहे। बारसू प्रकल्पाच्या आशा पुन्हा फलवित झाल्या असं वाटतं। आता औद्योगिक क्षेत्र वाढतोय, पण बारसूचा प्रकल्प व्हावा की नाही मतांतरे आहेत। कोकणातील जनता या संदर्भातली फार त्या बारसूच्या संदर्भात रिजन आहे। त्यामुळं त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा समाधान करून, आणि ती औद्योगिक क्षेत्र तर खरं वाढलं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे। परंतु काही लोकांचा विरोध आहे, तो विरोध डावलून, विरोध शमवून जर तो पुन्हा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे। नहीं, पुणे में ऑफिसर के ऊपर अगर दिन दहाड़े पेट्रोल डालकर ऑफिसरों को जलाने की बात होती है, इसका मतलब यही है कि कानून व्यवस्था राज्य में रही नहीं, केवल नाम मात्र रही है। तो अभी ये सोचना चाहिए कि दिन दहाड़े रास्ते पर किसी युवती का खून होता है, मर्डर होता है, और सब इतनी हिम्मत क्रिमिनल की बढ़ गई है। आपने देखा है पुणे में कि पोर्शे कार हो या ससुन में ड्रग्स का धंधा हो, पूरा जाल महाराष्ट्र में ड्रग्स ने घेर के रखा है, पूरा जाल फैला हुआ है। तो क्या कर रही पुलिस महाराष्ट्र की? तो पुलिस के मुखिया या पुलिस के प्रशासन, पुलिस के राज्य के गृह मंत्री
इनकी भी जिम्मेदारी बनती है। तो ये सब कानून सुव्यवस्था की धज्जियां उड़ चुके हैं, महाराष्ट्र में बची ही नहीं है। अब इसको भी जनता खुले आंखों से देख रही है। कल सीएम ने 11 करोड़ रुपए का इनाम घोषित किया टीम इंडिया को। कई मसले हैं जो जिसमें पैसे की आवश्यकता है, लेकिन टीम इंडिया को इस तरीके से अब ऐसा है, वो वर्ल्ड कप जीत के आए और उनको भी तो बहुत पैसा मिला है। देखो ऑस्ट्रेलिया में वर्ल्ड कप जीत के जाते तो बैग उठाकर घर में जाते, पर हमारे यहाँ की हिंदुस्तान की स्पोर्ट्स स्पिरिट बहुत अच्छी है। खेल के प्रति एक अच्छा लोगों में उत्साह है। कल आपने मुंबई में परसों के दिन देखा कि करीबन 8-10 लाख लोग मुंबई पर रास्ते पर स्वागत के लिए उतरे थे। उनके भावनाओं का कदर करते हुए सीएम ने घोषित की होगी, पर अब उनका ऐसा है, चुनाव के पहले ये सब कुछ करके तिजोरी खाली तो कर दो, पर खाली करने की हमको उस बारे में बात नहीं करनी चाहिए। जो देना था उन्होंने दिया है। हम वही 11 करोड़ के जगह वो महाराष्ट्रीयन खिलाड़ी जो चार थे उनको तो 1-1 करोड़ उन्होंने घोषणा की थी, तो बाकी लोगों को देने की जरूरत नहीं थी। बहुत पैसा मिला है क्रिकेटरों को, वो देश के लिए खेलते हैं, पैसे के लिए खेलते नहीं है, तो पैसा क्यों दे रहे? जो देश के लिए खेलता है करके बोलते हैं, तो पैसों के लिए नहीं खेलते हैं, तो उनको देने की जरूरत क्या थी? तो अपनी खुद की पीठ थपथपाने के लिए, खुद का नाम बड़ा करने के लिए ये काम किया है, ऐसा मैं मानता हूँ। एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, त्यांना पुरेसे पैसे मिळत नाही आणि क्रिकेट टीम नाही, देखो आपण बघा, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या 4 महिन्यामध्ये 1068 आत्महत्या झाल्या. हे ऑफिशियल आहे, आरटीआय मध्ये आम्हाला मिळालेलं आहे. कोणी यावं भाजपचा नेता आणि कोणत्या महायुतीचा नेता, त्याच्या पुढे मी दाखवतो आरटीआय मध्ये मिळालेली माहिती. जर 4 महिन्यामध्ये 1068 शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटं नेरेटिव्ह सेट करत असतील, खोटं बोला रटून बोला, हे यांचा पर्दाफाश जनता करेल. प्रश्न हा आहे की त्या 11 कोटीची देण्याची आता गरज होती का? कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये तसे त्यांना बीसीसीआयने दिले आहे. एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती? पण आता स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल, पण माझ्या पाठीवर थाप पडली पाहिजे, असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो. त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा महान्यूज 7. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड
पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well-designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस: कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। Our contact number 7558387079 और 9423105824। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। अवर एड्रेस: कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674। सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार। बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध। सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे। इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल। हमारा पता: रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण
वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजू स्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता प्लॉट नंबर 46 शिवम अपार्टमेंट, थर्ड फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे। आपण बघत होतो महाराष्ट्र बुलेटिन। खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांसमोर आपल्या प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर ताशेरे ओढले। संजय राऊत यांनी वायकर खटले प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। ते पुढे म्हणाले की वायकरांना आता क्लीन चिट दिलं तर दुसरं काय होऊ शकतं? या सरकारामध्ये हे काय कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला। या व्यतिरिक्त त्यांनी महाविकास आघाडीची बैठक झाली, प्रमुख विषयांवर चर्चा केली। आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत। सर्वांनी 288 जागेवर लढण्याची तयारी केलेली आहे। कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला येईल हे अद्याप ठरायचं आहे, अशा आशयाचे विधान केले आहे। दुसरं काय होऊ शकतं? आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बिडकी दंडाची फुगून दाखवत आहे। या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ED CBIचे खटले दाखल करा किंवा केले। त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहेत। वायकर तर घाबरून पळूनच गेले ना। वायकर हे घाबरून पळूनच गेले ED आणि CBIला हेच केस, याच खटल्यांमुळे। आता त्यांना क्लीन चिट दिली। दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये? मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे का कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असा, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षांवर ही तुम्ही मान्य करा। आमच्यासह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही, पण ज्यांचं काळीज उंदराच आहे बरं का, असे अनेक लोक पळून गेले। राष्ट्रवादीतून पळून गेले, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री पळून गेले, त्यांनाही भीती होती कारवाईची। त्यांच्या बरोबरचे आमदार, मंत्री पळून गेले आमच्याकडले। असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्रात। त्यातले वायकर एक आहेत ना। काय बोलणार? तर त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यास। मग आता का मागे घेतले तुम्ही? आमच्यावरचे सुद्धा घ्या ना। नवाब मलिकवरचे घ्या, प्रफुल्ल पटेलवरचे घेतले, 150 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केली। आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जप्त केलेल्या आहेत का? आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून, आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही खटले दाखल केले? याचा विचार करायला पाहिजे। सोमय्याने अनेकांवरती तक्रारी दाखल केल्या, आता याच्यावरती ते बोलतील का? अहो सोमय्या काय सांगताय, फडतूस माणूस आहे। त्यांनी आता बोलावा ना, वायकर वरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावा आता।
जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं. वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं. जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार नाही. मुंबईमध्ये हा दावा मुंबई मनपाच्या गैरसमजुतीतून हा तक्रार दाखल झाली असं कोण म्हणताय? असे अनेक गुन्हे अशाच प्रकारच्या राजकीय गैरसमजातूनच त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं. मग तो महानगरपालिकेतले अनेक, मग कोविडचा विषय असेल, खिचडीचा असेल, किंवा आमच्यासारख्या अनेकांवरती खटले अशाच प्रकारच्या राजकीय दबावातून आणि गैरसमजातूनच निर्माण झालेले आहेत ना. मग ह्या मागे तुम्ही तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं. पोलीस ईओडब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं. ईओडब्ल्यूच्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत ज्यांनी हे गैरसमजातून गुन्हे दाखल करून जो मनस्ताप दिलाय वायकरांना आणि त्यांना आमच्यातून शिवसेनेतून पळून जायला भाग पाडलं, त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. माझं फडणवीसांना आव्हान आहे. काँग्रेसने सर 288 इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत आणि 6 पद्धती अर्ज दाखल करायला सांगितलेले आहेत. काय वाटतंय, काँग्रेसचा एकला चौधरीचा अजिबात नाही. कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला माननीय शरद पवार साहेब होते, उद्धवजी होते, काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे प्रमुख नेते होते. आम्ही सगळे होतो. जयंतराव पाटील होते. त्यानंतर प्रमुख सगळेच नेते उपस्थित, चर्चा झाली. अनेक विषयांवर आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही सुद्धा 288 मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना. यासाठी कोणत्या मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठरायचं. अशा वेळेला तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांची 288 मतदारसंघात तयारी आहे. तर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही 2 वर्षापूर्वी 50 जणांनी एकाची विकेट काढली आहे, तसं सूर्यकुमारने कॅच घेऊन एकाची विकेट काढली. हा क्षण लक्षात राहणार आहे, त्यामुळे आमचाही क्षण लक्षात राहणार. हो, तुमचा क्षण लक्षात राहिलेला आहे. तुमचा क्लीन बोल्डची वेळ आता आलेली आहे. तोही क्षण लक्षात ठेवा. तुमचे तिन्ही स्टंप, बरं का, फडणवीस, अजित पवार आणि मिंदे, तिन्ही स्टंप तुमचे उडणार आहेत. आमदार मदन येरावर यांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पायलट प्रोजेक्ट या यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले की आता 10,020 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. आगामी काळात त्यात वाढ होईल. यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आलेला हा पायलट प्रोजेक्ट टप्प्याटप्प्याने देश पातळीवर पोहोचला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प थंडपत्यात पडला होता, परंतु महायुतीचे सरकार येताच पुन्हा त्याला गती आली. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. राज्यातील जवळपास 44,06,000 शेतकऱ्यांच्या 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतच्या शेतीपंपांना आपण पूर्णतः मोफत वीज पुरवणार आहे आणि त्याच्यासाठी 14,761 करोड रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे. खरं म्हणजे आपल्याला माहीत असेल, हे या खात्याचा मी राज्यमंत्री होतो. आपण सौर ऊर्जा, मुख्यमंत्री सौर ऊर्जा धोरण हे त्याही वेळेस आणलं होतं. पण आपण तेव्हा अनेक स्कीम आणल्या. रूफटॉप आणलं, सोलर पॅनलिंग, याला पायलट प्रोजेक्ट हा सौर ऊर्जेचा हा महाराष्ट्रात 2 ठिकाणी केला. त्यामध्ये एक राळेगण सिद्धी आणि एक यवतमाळच्या आपण अकोला बाजारजवळचा माजर्डा येथे प्रकल्प केला. जवळपास 4 वर्षापासून पूर्ण 100% कॅपॅसिटीनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही फिडरपर्यंत आपली सुरू आहे. पण त्यानंतर आज जवळपास शेतकऱ्यांना 15,000 ते 16,000 मेगावॅट वीज ही शेतकऱ्यांची आवश्यकता आहे. आपण रेकॉर्ड ब्रेक
हा एक महाराष्ट्रातला रेकॉर्ड आहे की या एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये आणि अजित पवारांच्या आपण जवळपास 10,000 मेगावॅटचे प्रकल्प बाकायदा जमिनी घेऊन टेंडर काढून कार्यान्वित केले. त्याला 18 महिन्याचा कालावधी लागेल आणि येणाऱ्या डिसेंबरपर्यंत आपण उरलेले 6,000 अशा पद्धतीने 16,000 15,000 मेगावॅटचं पहिले गेल्या 3-4 वर्षापासून जे देवेंद्रजीचं सरकार असताना आम्ही ज्याचं प्रयत्न करत होतो ती आज कार्यान्वित करण्याकरता आपण सुरुवात केली आहे. खरं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आपण शेतकऱ्यांना सबसिडाईज रेटवर ₹1.10 ते 25 पैसे इथपर्यंत रेट देतो. बाकी काही गव्हर्मेंट सबसिडी देते आणि कमर्शियल आणि रेसिडेन्शियल यातून क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून ₹7 वीज आपण त्यांना अल्पशा दराने देतो. आज आपण सोलरचे हे जे टेंडर्स मागवले जे कार्यान्वित होणार आहे त्या टेंडरमुळे आपल्याला ₹2.86 ₹3.10 असं साधारणतः ॲव्हरेज ₹3 अशा पद्धतीचे रेट आले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून जर पैसे घेतले नाही तरी सरकार जे अनुदान देत होतं त्या अनुदानातूनच आपण ही योजना एक काही दिवस अनुदान द्यावं लागेल पण हळूहळू आपण यामधून राज्य सरकारचा हिस्सा कमी होईल आणि पूर्णतः शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देऊ शकू. यामुळे जी क्रॉस सबसिडी बाकी लोकांवर लागत होती विजेचा रेटही कमी होईल. त्यामुळे भविष्यामध्ये वाणिज्य असेल हाऊस असेल किंवा इंडस्ट्रीयल असेल ज्या डी झोनमध्ये आपण सबसिडी देत होतो मग विदर्भात उद्योग यावे म्हणून देत होतो मराठवाड्यात यावं म्हणून वेगळी देत होतो अशा पद्धतीने एकंदर महाराष्ट्रामध्ये आणि या मॉडेलची केंद्र सरकारने दखल घेऊन प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या माध्यमातून ही योजना कार्यान्वित करण्याचं केंद्र सरकारने सर्व राज्यांना म्हणजे महाराष्ट्राचा हा प्रोजेक्ट हा तुम्हीही राबवावा असे निर्देश दिले. इतका महत्त्वाकांक्षी हा आपला प्रोजेक्ट आहे. खरं म्हणजे 2004मध्ये म्हणजे मी जेव्हा हा अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची एक मुलाखत पाहत होतो. त्यांनी सांगितलं की 2004मध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना जाहीर झाली. निवडणुकीच्या काळात झाली. जशी ही योजना जाहीर झाली मुख्यमंत्री बदलले सरकार त्यांचं आलं पण मग कुठे प्रिंटिंग मिस्टेक त्या काळामध्ये निवडणुकीच्या ₹0 बिलही पाठवण्यात आले परंतु नंतर ती योजना राबवण्यात आली नाही. पण याचं प्लॅनिंग गेल्या 4-5 वर्षापासून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार असतानापासून 2.5 वर्षात महाराष्ट्रात आपलं सरकार नसताना ही योजना थंड बस्त्यात होती. पण पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यावर या पद्धतीचं ही योजना कार्यान्वित झाली आणि त्या दृष्टीने जनतेला 100% 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत मोफत वीज आपण देत आहे. अनेक शेतकऱ्यांना हाही एक प्रश्न होता की सौर वीज हे आम्हाला आमच्या शेतालाही मिळेल का. खरं म्हणजे जे शेतकरी एक्झिस्टिंगमध्ये आहे त्यांना आपण इलेक्ट्रिक फीडरवर जोडलेलं आहे पण त्यांनाही आता ज्याला लागेल त्याला सौर पंप देण्याची आपण घोषणा केली आहे. त्यामुळे एखाद्याकडे इलेक्ट्रिकचं कनेक्शन आहे पण त्याला सौर पंप पाहिजे असेल तर ते सौर पंपही आपण ॲवेलेबल अनुदानावर करून देत आहे. कारण तेही फीडर आपण आता सोलरवर कन्वर्ट केलेले आहे आणि ही योजना गेल्या 4 वर्षात हळूहळू करून आपण संपूर्ण क्रियान्वित केली आहे. कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना विविध राजकीय मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्या व्यतिरिक्त त्यांनी जिल्हा नियोजन मंडळ बैठकविषयी माहिती दिली. जिल्ह्यात अनेक प्रलंबित प्रश्न आहे ज्याला निधीची गरज आहे. चांगली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आमचा आहे. तसेच विधान परिषद महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील व विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांचे उद्धव ठाकरेंनी ऐकलेले दिसत नाही असा टोला देखील लावलाय. आता महायुतीचा नेते मंडळी बसतील आणि निर्णय घेतील.
कुठं त्यांच्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून येतील तिथं देतील. तशी झाली तर जागा आपण सोडणार आहे का भाजप आणि राष्ट्रवादी? नाही, माझं मत काय की मेरिट हे शेवटी महत्त्वाचं आहे, निवडून येण्याची क्षमता. आता तिथं ते दाखवून दिलं आणि नेते म्हणा पटलं तर होईल ते. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपण बघितल्या महत्त्वाच्या 6 बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यासाठी बघत रहा महान्यूज 7. नमस्कार.